हे झोपवलेत. रात्रीचे 2:45 झालेत. आम्ही अक्षरशः किती उद्देश आवाज ऐकले? 7 ते 8 इंटरसेप्शनचे आवाज ऐकले आणि ते खूप लाऊड होते. उद्देशने 7 ते 8 ऐकले. मी तर झोपले होते, त्यामुळे मला शेवटचा जो खूप जोरात ब्लास्ट आला तो ऐकायला आला. आणि बरीच लोक खाली उतरली. बरीच लोक येऊन झोपल्या, त्यामुळे बाहेर येते. लोक अक्षरशः बिल्डिंगच्या खाली त्यांचे बॅग वगैरे घेऊन उतरले. खूप क्रेझी होता. आता गव्हर्नमेंटचा मेसेज आला थँक्यू म्हणून थोडी हिंमत आली की मोबाईल उचलून थोडे शूट करू. 7 ते 8 इंटरसेप्शन जोरात झाले, जोरात. आणि 3 वाजायला आलेत रात्रीचे. आम्हाला पीसची झोपच नाही मिळत आहे. बट सेफ आहे सगळं. बट अशा सेफचा काय अर्थ आहे जिथे नुसतं पॅनिक मोडमध्येच आहोत आम्ही. लोक अक्षरशः खाली आता निघालेत ती वॉक करायला लागले. गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे तुम्ही घरी राहा, विंडोज पासून लांब राहा. आणि क्रेझी होतं आजचं. आणि आम्ही इन्स्टावर बघत होतो, इन्स्टावर जे ह्यांचे न्यूज येतात ना ऑफिशियलचे, ती न्यूज बघत होतो. त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांचे कमेंट्रीज रीड करत होतो. तर हे साऊंड जे आहेत ते ऑल ओव्हर दुबई ऐकले गेले आहेत. बरेच प्लेसेस आहेत, खूप लांब पण आहेत, तिथे सगळीकडे ऐकायला गेलेले आहेत. आणि एवढ्याच ह्याच्यामध्ये कोणी 1 ब्लास्ट ऐकला, कोणी एकाने तर लिहिलेलं की त्याने 20-25 ब्लास्ट ऐकले, म्हणजे इंटरसेप्शन झाले. तसे इकडे 7-8 झाले. स्टॉप करा, प्लीज स्टॉप करा. आय होप हे आता सकाळी परत नको व्हायला, कारण ह्यांचं एक पॅटर्न झालेलं आहे. रात्री एवढ्या वाजता करतात आणि मग पुन्हा 6 वाजता सकाळी परत त्यांना आठवण येते, मग 8 वाजता आठवण येते. हे चालूच आहे यांचं. चला जाते मी झोपायला. व्योमला बघितले कसं दरवाजाच्या तिकडे जेव्हा तो इंटरसेप्शनचा आवाज आला ना, आमचं बेड कसं थोडं विंडोच्या जवळ आहे. तर मी अक्षरशः व्योमला उचललं पेढी आणि उद्देश पटकन पळत आले माझ्याजवळ. मी व्योमला उचललं आणि आम्ही इकडे लांब आलो, विंडोपासून लांब एकदम दरवाजाकडे त्याला झोपून ठेवले. आता जातो. आता त्या गव्हर्नमेंटचा मेसेज आलेला आहे की एव्हरीथिंग इज फाईन. आता थँक्यू मेसेज आलेला आहे. पण जेव्हा हा मिसाईल फुटत होते तेव्हा थँक्यू कुठचंच अलर्ट आला नव्हता. ते झाल्यानंतर अलर्ट आला. समजतच नाहीये. चला ठीक आहे, झोपतो आम्ही आता. तुम्हाला अपडेट देत राहीन मी अशीच. हॅलो, वेलकम बॅक. आजची वेलकम बॅक किचनमधून होते आहे. सी, आज आम्ही किचनमध्ये बसलोय कारण रात्री कशी सिच्युएशन होती ती मी तुम्हाला सांगितलीच. आज दिवसभरातही सेम सिच्युएशन आहे. सकाळी उद्देश किती वाजता फर्स्ट अलार्म वाजला? 6 o'clock. आज सकाळी अलर्ट किती वाजता आला? 5:48 ला. ऑलमोस्ट 6 o'clock अलर्ट आला. त्याच्यानंतर 3-4 वेळा खूप अलर्ट आले. ओके. आणि आता थोडा वेळ आधी ह्याला पण किचन मध्येच ठेवले, ह्याच्याच सेफ्टीसाठी आम्ही इथे बसलोय. थोडा वेळ आधी ना अलर्ट अजूनही काही आलेला नाहीये, पण आमच्या वरून इतक्या जोरात काहीतरी गेलं. ते ड्रोन असू शकते, ते जेट असू शकते किंवा फ्लाईट असू शकते. पण आय डोंट थिंक सो की ती फ्लाईट असेल, बिकॉज तो आवाज खूप क्रेझी होता. आणि तर थोड्या वेळा आधी पेढी तू ती न्यूज वाचली ना? कोणी न्यूज वाचली की बिल्डिंग मध्ये हे ड्रोन आपटला? वाचली पण ते अजून कन्फर्म नाहीये. पण कुठच्या सोर्स मधून वाचलेली? कतार टाइम्स मध्ये. व्योम कुठे गेला? व्योम, डोंट गो आउटसाइड बेबी. काल रात्री खूप भयंकर सिच्युएशन होती. उद्देश बाहेर बसलेला. उद्देशला ना काल खोकळा झालेला. मी सांगते तुम्हाला काय झालं. तर ना व्योम झोपला होता म्हणून तो बाहेर बसलेला विंडोच्या इकडे, आणि त्याला आवाज आले. किती 7-8 वेळा उद्देश तो ऐकलं. कंटिन्युअसली आवाज 7 ते 8. आणि लोक पण सांगताय ते 7-8 आपण ऐकले, लोकांनी 25-20-25 ऐकले. म्हणजे They said literally की it's like fireworks. आणि व्हिडिओज पण ते आलेत. व्हिडिओज आले ते अनफॉर्च्युनेटली मी नाही दाखवू शकत, कारण गव्हर्नमेंट लोकांना शोधून काढते आणि त्या लोकांना अरेस्ट करते. असं मी नाही दाखवू शकत. मी फक्त बोलू शकते ह्या मोमेंटला. तर अक्षरशः आमच्या इथे ड्रॅगन मार्ट आहे, थोडाच जवळ. उद्देश 15 मिनिटं चालून असेल आपल्याला वॉकेबल डिस्टन्सला. माझ्यासारखा माणूस जो स्लो चालणार आहे त्याला 15 मिनिटं वॉकेबल डिस्टन्स आहे. 15 मिनिटाच्या डिस्टन्सवर असं वाटत होतं ना की फायरवर्क्स चालू आहेत वरती आकाशामध्ये. ते कंदील माहिती आपण सोडतो, हा कधी सोडतात ते माहितीये? ते असे खाली लावून आपण वरती आकाशात सोडतो ना,
अशी अक्षरशः स्काय मध्ये परिस्थिती होती. Lantern. 7 ते 8 वेळा ह्याने ऐकलं आणि ती व्हिडिओ आता सगळ्यांनाच ऍक्च्युली इंस्टाग्रामवर दिसतही असेल की ती व्हिडिओ खूप व्हायरल झाली, सगळीकडे लोक बघतायत. आणि सकाळपासूनही ते हे फक्त आपल्याकडे नाही, ऑल ओव्हर दुबई दुबईमध्ये आपल्या ऑफिसकडे ऑफिसकडे. हो ओके. कुठे आपलं सिलिकॉन ओएसिस, हा. परत आता उमल क्वीनला आलेला आहे, अर्जान मध्ये आलं, अर्जान मध्ये आलंय, ओके, जेव्हीसी मध्ये आलंय, बिझनेस बेला आलंय, बिझनेस बेला आलंय, ओके, अबुधाबी फुजेरा तर ते चालूच आहे, तर ते सांगायचंच नाहीये. देराला आलंय, डेराला आलंय. म्हणजे ऑल ओव्हर दुबई काल ते साऊंड ऐकायला आलेले. असं ना, जे ऑफिशियल्स आहेत ते सांगतायत की हा जो हे 19 दिवसाची वॉर चालू होती ना, कालची नाईट वॉज द टेरेबल नाईट, सगळ्यात वर्स्ट नाईट होती कालची. कारण काल आम्ही कोणी झोपले नाही, कारण आवाज इतका होता. मी तुम्हाला दाखवले, बाजूच्या बिल्डिंगवाले सगळे खाली उतरलेत, सगळे बॅग्स घेऊन, लहान पोरं घेऊन. गव्हर्नमेंटने सांगितलंय शेल्टर घ्या, कारण इंटरसेप्शन होतं ना, तर ते फुटतं आणि त्याचे फुटून पार्टिकल्स पडतात. आपल्या बिल्डिंग मध्ये पण ना 2 फॅमिली सकाळी बाहेर गेले ते. आय डोंट नो की bags ते pack करून. त्यांच्या कंट्रीमध्ये गेले, किती लांब पण गेले. backpack आपण करून गेलो, गेले. अलेन साईडला गेलो. अय्यो, कुठे जाऊ आपटला. असं. असे बरेच लोक आज ना, काल म्हणजे खाली उतरलेले होते. आणि कसं काय आता गेलो आपण खाली? हो, बरेच लोक बॅकपॅक करून देवाला माहिती कुठे चालले. कारण ना, आम्ही फ्लाईट बुक करायला चाललो ना, तर फ्लाईट बुक होत नाहीयेत, कारण टुरिस्टच इतके अडकलेत. हा, ते पण आहे. आणि कसं आहे ना, की आता जो करंट सिनेरिओ आहे, ओके, एअर स्पेस मध्ये जे बघतोय, भले फ्लाईट चालू आहे, पण मी ऍडवाइज नाही करणार की आपण फ्लाईटने जाऊया, ऍट दिस मोमेंट. कारण गॉड नोज की काय सांगता येत नाही. Okay? आम्ही जे आवाज ऐकतोय ना, वरून चालले त्या ड्रोनचे, बापरे, खूप क्रेझी आहे, खूप असं क्रेझी वाटतं आहे. डोक्याच्या वरतीच फिरतायत ते, काहीतरी असे करतायत, काहीतरी चाललंय. काल अक्षरशः आम्ही असं फिल्मला उचलले, हे सगळे पळत बेडरूम मध्ये आले आणि आम्ही बाहेर इन सेन्स खिडकी काय पेढेच्या वॉर्डरोब कडे जाऊन उभे राहिलो. खिडक्या अशा हल्ल्या, म्हणजे तिला व्हायब्रेशन फील होते आहे. आणि गव्हर्नमेंटचं मी सांगते, दे आर डुईंग एक्सलंट जॉब, ठीक आहे. पण इथे ह्यानी व्हिडिओ टाकली का त्याला अरेस्ट करा, हे केलं की अरेस्ट करा. तर दिस इज लाईक अ टर्न ऑफ लिटिल, कारण आम्हाला कळतच नाहीये काय होतंय. एखाद्याला जेव्हा ना गोष्ट कळते की असं असं होतंय, तर एक डिसिजन घेऊ शकताय माणूस की राहायचंय का निघायचंय, काय करायचंय. इथे काहीच कळत नाहीये. सध्या तरी आम्ही किचन मध्ये बसलेलो आहोत, कारण ही प्लेस मला सेफ वाटते सगळ्यात जास्त. 3 ते 4 दिवस आपण वाट बघायची, 1 week ओके. at least. थांबायचं. एकच्या नंतर आपण बघायचं काय होते. देन मग तू आणि मग विओम आणि नम्रता तुम्ही पुढे व्हा, कारण सगळ्यांना जाऊन नाही जमणार. थोडे दिवस बघू आम्ही कशी परिस्थिती आहे, आणि मग डिसाईड करू. डिसिजन घ्यावंच लागणार आहे काहीतरी, एक तर राहण्याचा डिसिजन किंवा निघण्याचा डिसिजन. ह्या दोघांमधला कुठचा तरी एक डिसिजन घ्यावंच लागणार आहे. अलिनमध्ये ते जाऊ शकतो आपण. अलेनला हो, आम्ही मागे गेलेलो ताईकडे, तिकडे काहीच नाहीये ताई आवाज. बोलते आम्हाला की या तुमच्याकडे, या आमच्याकडे, या आमच्याकडे बोलतायत, पण आपण बोज नाही बनू शकत कोणावर बऱ्याच दिवसासाठी. नाहीये, कारण हा विओममुळे मग सगळ्या गोष्टी येतात ना. तिची शाळा पण असते, मग काही करता येत शाळा बंद आहे नाही. सध्या. पण मग हे चालू आहे ना त्यांचं उद्देश. आपल्यामुळे दुसऱ्यांचे डे टू डे लाईफ नको हॅपन व्हायला, कारण आपण स्वतः हे वेगळं. अशी परिस्थिती आहे. आता बघू, आम्ही डिसिजन घेऊ. काय बोलते, डिसिजन घ्यायचा नानू? याला मी झोपायला आणले, पण हा झोपत नाहीये, ह्याची मस्ती चालू आहे. कारण पहिल्यांदा असं किचन मध्ये येऊन सगळे बसले, तर त्याला खूप मज्जा आलेली आहे. झोपेचा पता नाही. व्योम इतका टॉल झाले की त्याची चावीपर्यंत हात पोचायला लागले, आणि तो हँडल पण उघडतो. आता हँडल ते तू हे ऐकलं का, तो न्यूज तिथे त्या माणसाचं हे फुटलेलं ज्याच्या ऑफिस मध्ये लास्ट टाइम, तो सांगतोय की जसं फुटलं, मला धडाधड त्या लोकांनी शेख call जायद केलं. रोडला, हा, ऑफिसकडे आपल्या. शेख जायद रोडला त्याने मला कॉल केले खूप सारे अथॉरिटीने. हे ड्रोन पडला ना त्यांच्या बिल्डिंगला. विचारलं की कसं झालं, तुमचे एम्प्लॉईज कोण हॅम्पर्ड आहेत का. नशीब पण वर्क फ्रॉम होम चालू होतं आणि त्याच्यामुळे ते लोक वाचले एम्प्लॉईज. त्यांनी बोलतो 1 ते 2 तासामध्ये लगेच मेंटेनन्स वाले आले, मेंटेनन्स सगळं क्लिअर केलं, सगळं झालं. एका दिवसामध्ये ऑफिस रेडी टू मूव्ह इन होता.
बट ते हे पण त्यांनी सांगत होते की जर तुमच्या एम्प्लॉईजला असं वाटत असेल की बाबा तुम्ही लोक घाबरू नका म्हणून त्यांना भीती वाटत असेल तर आम्ही तुम्हाला एक्स्ट्रा स्पेस द्यायला रेडी आहोत. हे गव्हर्नमेंटने सांगितलं. टेम्पररी तुम्ही तिकडे ऑफिस करू शकता म्हणून. बापरे, म्हणजे कालची इन्सिडेंट आहे ना, कालची इन्सिडेंट ड्रोन शेख जायद रोडला जो मेन ऑफिस एरिया आहे, कारण तिकडे सिटी बँक आहे US ची, तर तिथे रोज काय ना काय ऐकायला येतं. रोज ड्रोनचे इंटरसेप्शन, डेब्रिस पडले, कोण इंजर्ड झाले, अशी कंटिन्यू ऐकायला येत आहे. तसंच ना एका ऑफिसमध्ये ड्रोन पडला, त्यांना कॉल आला मॅनेजमेंटचा की असं असं झालेलं आहे तुमच्या ऑफिसमध्ये. त्यांनी विदिन 48 आवर्स लावले वाटतं. 48 आवर्स मध्ये ऑफिस चकाचक करून, मेंटेनन्स करून, पेंट करून त्यांना सांगितलं की ऑफिस रेडी आहे तुमचा. आणि घाबरायचं असेल तर मग आम्ही दुसरं ऑफिस देतो त्यांनी हे पण सांगितलं. गव्हर्नमेंटने नवीन दुसरं एक ऑफिस द्यायचं पण बोललं की जर एम्प्लॉईज घाबरत असतील कामाला यायला तर आम्ही तुम्हाला दुसरी स्पेस देतो. म्हणजे जस्ट इमॅजिन त्या एम्प्लॉईजचे की ते वर्क फ्रॉम होम होते. बापरे, नाहीतर काय झालं असतं बिचारे रे देवा. हा थॉटच खूप असं डरावणं आहे. आजची जी रिपोर्ट आहे, सकाळपासून किती ड्रोन इंटरसेप्ट केले त्यांनी सकाळपासून ना, मी तुम्हाला सांगते किती. ऑफिशियलचाच आकडा आहे, रात्रीचा तर त्या लोकांनी नाही सांगितलंय. इंटरसेप्ट 13 मिसाइल्स, 27 ड्रोन्स ऑन मार्च 18. आजच्या दिवसाला मार्च 18 13 मिसाइल्स आणि ड्रोन किती? ड्रोन 27 ड्रोन सकाळपासून. हा थोडा वेळ आधीचा आकडा आहे. आता जो येणार आहे किंवा आज दिवस पूर्ण बाकी आहे, नुसती दुपारच झालेली आहे, देवाला माहिती. 18 मिनिट्स अगोची ही रिपोर्ट होती. आता बाकीची बघू कसं काय. आणि रात्रीचा तर रिपोर्ट आलेलाच नाहीये. रात्री फुल फायरवर्क्स, धूमधडाके चाललेले इकडे. भीती वाटते आता तर खरंच भीती वाटायला सुरू झालेली आहे आणि भयंकरवाली भीती वाटायला सुरू झालेली आहे. वियोन झोपतो का बाबू? एका एंडला हे सगळं होतंय आणि एका एंडला गव्हर्नमेंट फ्री मध्ये सगळ्यांना सगळं दिसतंय. अक्षरशः दुबईचे जे टुरिस्ट पॉइंट आहेत, जे मेन टुरिस्ट पॉइंट आहेत, जसे मिराकल गार्डन झाले, त्याच्यानंतर एक्वेरियम झाले, लॉस्ट चेंबर झाले, एक्सेट्रा, ओके, सगळे फ्री एंट्री अक्षरशः. आणि लोकांनी लाईन अशी लावली ना, जसं आपण लालबागच्या राजाला जातो दर्शन घ्यायला, अक्षरशः अशी दर्शनाची लाईन लागलेली टू गेट इन टू द गार्डन. फ्री होतं जास्त. हे बघ, ऐकलं आला आवाज आला. खूप जोराचा आवाज आला. नाही काय नाही, काय झालं? काय नाही आवाज आला, नाही आला. नाही बेबी, हे तू काय कचरा केलाय? ह्याने बघ सीटच्या खालचं सगळं तोडून दिलं. योम खूप घाबरतो आता ना. अलर्ट वाजला ना की असा वेड्यासारखा पळत येतो, खूप घाबरतो. आणि इथं बाहेरून गाडीचा आवाज आला, कसलाही आवाज आला ना की खूप घाबरी होते त्याला. ह्याचं बघा काय चाललंय. असा आमचा दिवस सुरू झालेला आहे. आता अजून पूर्ण एक दिवस जाणं बाकी आहे. गॉड नोज कशी सिच्युएशन होते. आम्ही फक्त प्रे करू शकता या मोमेंटला की आमच्या बरोबर इतरही लोक आहेत, जी फॅमिलीज आहेत, सगळे सेफ राहावं आणि हे लवकरात लवकर संपून जावं. खरंच सगळं काय सोडून इथून निघणं इझी नाही आहे. हे असं नाही की आम्ही काल आलो आणि आज निघणं आम्हाला इझी आहे. बऱ्याच गोष्टी उभ्या केलेल्या आहेत, बऱ्याच रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, त्याचा टाकून नाही जाऊ शकत. इट्स नॉट इझी. तरी बघू, आपल्या फ्युचरसाठी, आपल्या लाईफसाठी, आपल्या बच्चूसाठी काहीतरी डिसिजन घ्यावाच लागणार आहे. आणि आय होप कंट्री सोडायचं डिसिजन नाही आमच्या यायला पाहिजे. आय जस्ट होप ही सगळं सिच्युएशन नॉर्मल होऊ दे. सगळं जी आमची लाईफ होती ती परत यावं. आय जस्ट होप. चला ठीक आहे, मी तुम्हाला अपडेट देत राहीन कशी होती सिच्युएशन, काय आहे. मी जास्त व्हिडिओ नाही बनवू शकत. कदाचित ही व्हिडिओ पण ब्लॉक होऊ शकते किंवा मला वॉर्निंग्स येऊ शकतात. आय डोंट नो. मी पॅनिक क्रिएट करत नाही आहे. मी फक्त माझा एक्सपिरियन्स शेअर करते. दॅट्स इट.